श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांना त्यांच्या घरामध्ये अचानक अडचणी वाढू लागतात. त्यांचं कोणतंही काम पूर्ण होत नाही. घरात जो पैसा येतो तो पैसा येत नाही, तो हळूहळू कमी व्हायला लागतो किंवा घरात विनाकारण भांडणं सुरू असतात. तुमचं मन एकदम अस्वस्थ असतं आणि सर्व काही असूनसुद्धा जीवनामध्ये आनंदच मिळत नाही. तर असे अचानक का होतं? तर अनेक वेळा देव आपल्याला याच्यासाठी सुद्धा काही संकेत देत असतात, पण ते आपल्याला संकेत समजत नाहीत. त्यामुळे आपल्या जीवनातील आणि आयुष्यातील अडचणी वाढत असतात. तर पहा, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे 5 संकेत आहेत जे देव आपल्याला देत असतात. ते 5 संकेत आपण आज पाहणार आहोत. जर हे संकेत तुमच्या घरात दिसत असतील तर तुम्ही लगेच सावध व्हा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. पहिला संकेत आहे, तुमच्या घरामध्ये अचानक तणाव वाढायला लागतो. जर घरात विनाकारण भांडणं होत असतील, छोटी छोटी कारणे मोठी बनत असतील, कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढत असतील तर हा संकेत असू शकतो. कारण जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा कमी होते तेव्हा घरात तणाव वाढायला लागतो. अनेक वेळा असं होतं की आधी घरात आनंद होता, सर्वजण एकत्र बसतात, हसतात, जेवतात, पण अचानक वातावरण बदललं जातं. प्रत्येकजण चिडचिड करू लागतो. अशा वेळी हा आपण संकेत ओळखायला पाहिजे की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात आलेली आहे. त्यामुळे हे सर्व काही होत आहे. आता दुसरा संकेत आहे तो म्हणजे घरात वस्तू वारंवार तुटणे किंवा हरवणे. जर तुमच्या घरामध्ये अचानक वस्तू पडून तुटत असेल, फुटत असेल, काच फुटत असेल किंवा वस्तू तुमच्या घरातील हरवत असतील तर हा देखील एक संकेत असतो. अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण अशा गोष्टी वारंवार होत असतील तर त्याचा अर्थ घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे. त्यामुळे तुमच्या घरात जी चिडचिड होत आहेत, अचानक अडचणी येत आहेत, तुमच्यामध्ये मतभेद वाढत आहे, तर हे सर्व काही होत असतं. आता तिसरा संकेत आहे तो म्हणजे घरात अचानक पैशाची अडचण येणे. जर पैसे येत असतील पण ते टिकत नसतील, पहा, तुमचा जॉब असो किंवा तुमचा एखादा व्यवसाय असो, पण या व्यवसायामध्ये रोज थोडे थोडे पैसे का होईना पण ते घरात येत असतात, पण अचानक तुमच्या धंद्यामध्ये तोटा होऊ लागतो. तुम्हाला पैसा हा येत नाहीत. अचानक खर्च वाढला जातो, अनपेक्षित खर्च होत असतो. तुम्ही हॉस्पिटल म्हणा किंवा घरात आणखी काही असो, अचानक खर्च व्हायला सुरुवात होत असते, तर हा सुद्धा एक संकेत असू शकतो. अनेक वेळा असं होतं की सर्व काही व्यवस्थित चालू असतं, पण अचानक खर्च वाढतो, काही ना काहीतरी अडचण येते. अशा वेळी सुद्धा आपण सावध राहणं तितकंच गरजेचं आहे. चौथा संकेत आहे तो म्हणजे झोप नीट न लागणे. जर घरातील सदस्यांना झोप लागत नसेल, वाईट स्वप्न पडत असतील, रात्री अस्वस्थ वाटत असेल तर हा देखील एक संकेत असू शकतो. पहा, आपल्याला रोज नीट झोप लागते, पण एखाद्या दिवशी असं होतं की आपल्याला झोपच लागत नाही, तर हा सुद्धा एक संकेत असू शकतो. झोप हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर झोप नीट लागत नसेल तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. म्हणून हा सुद्धा संकेत तुम्ही नीट लक्षात घेतला पाहिजे. आता 5वा संकेत आहे तो म्हणजे घरात देवांची पूजा कमी होणे. जर अचानक पूजा करायची इच्छा होत नसेल, देवघरात जाण्याची इच्छा होत नसेल, तर हा देखील एक संकेत असू शकतो. जेव्हा आपण देवांपासून दूर जातो तेव्हा अडचणी वाढतात. त्यामुळे रोज थोडा वेळ देवांसाठी काढणं खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा असं म्हटलं जातं की कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ असणं तितकंच महत्त्वाचं असतं.
त्यामुळे तुम्ही देवासाठी किंवा दिवसभरामध्ये एकदा तरी देवांपाशी जा, हात जोडून बसा, प्रार्थना करा किंवा एखादा मंत्र बोला, पण दिवसातून एकदा तरी तुम्ही देवांपाशी जाऊ शकता. आता प्रश्न येतो की हे संकेत दिसत असतील तर काय करायचं? तर पहा, सर्वात आधी घरात सकारात्मक वातावरण तयार करा. रोज सकाळी देवाचं नाव घ्या. तुमच्या घरात दिवा लावा. देवापाशी थोडा वेळ शांत बसा. तुमचं घर हे स्वच्छ ठेवा, कारण जिथं स्वच्छता असते तिथं माता लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे स्वच्छता ठेवणं तितकंच गरजेचं आहे, कारण स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाचं नामस्मरण करा. या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने घरातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात. लक्षात ठेवा, देव आपल्याला नेहमी संकेत देतात, पण आपण ते ओळखायला पाहिजेत. जर तुमच्या घरात हे संकेत दिसत असतील तर आजपासूनच तुम्ही सावध राहा. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.